Hello everyone, a very happy Women's Day to all the lovely ladies out there. मी डॉक्टर आसावरी पागे, मी एक कार्डियक फिजिओथेरपिस्ट आहे. अलोहा टीम तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपल्याबरोबर आहे अवंती दामले. शी इज अवर स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट अँड एक्सपर्ट इन हर ओन फील्ड. अपर्णा दीक्षित, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट अँड अगेन एक्सपर्ट इन हर ओन फील्ड. सो आम्ही वुमेन्स डेला म्हटलं की 3 स्ट्रॉंग लेडीजनी भेटून एकमेकींशी जरा गप्पा साधूया आणि कुठल्या विषयावर बोलायचं असं बोलता बोलता एक सब्जेक्ट इव्हॉल्व्ह झाला आणि इट ॲक्च्युली केम डाऊन टू अ ब्युटिफुल रिलेशन बिटवीन मॉम अँड डॉटर. सो वेन वी से कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स इज द बेस्ट थिंग दॅट अ वुमन कॅन वेअर असं म्हणतात. आणि आता असं झालंय की इट इज नॉट जस्ट अबाउट अ वुमन बिईंग कॉन्फिडंट, but it is also about raising confident girls and raising confident, smart and confident daughters. So how about we talk about this beautiful relation that is there between a mom and a daughter. त्याला मेराकी असं म्हणतात. सो आपण अवंती काय सांगशील मेराकी या शब्दाबद्दल? मेराकी हा शब्द हा ग्रीक वर्ड आहे आणि त्याचा अर्थ असा होतो की इसेन्स ऑफ युअरसेल्फ. आपण जेव्हा मुलींचा विचार करतो तर मुलींमध्ये आपल्याला आपली स्वतःची प्रतिमा दिसत असते. तर हाच एक म्हणजे कोइन्सिडन्स आहे या वर्डचा आपल्या आजच्या टॉपिकशी. ओके, खूपच सुंदर. म्हणजे त्याचा तो शब्दच इतका छान वाटला, खूप पॉझिटिव्ह असा वाटला. सो आपण मला असं म्हणायचं की जेव्हा आपण हल्ली म्हणतो की मुलगी माझी मैत्रीणच आहे किंवा मैत्रीचं नातं ह्या रिलेशनला द्यावं का नाही, तुझे व्ह्यूज काय? माझ्या मते तर नाही. आपण मुलींची मैत्रीण होऊ नये, आपण त्यांची आईच राहावं. त्यांना भरपूर मैत्रिणी असतात, मित्र असतात आणि ते त्यांच्या वयाचे असतात, समविचारी असतात, त्यामुळे ते नातं छान आहे त्यांचं. आपण आपलं आई मुलीचं नातं ठेवावं ज्याच्यामध्ये एक प्रकारचं प्रेम तर ऑफकोर्स असतंच, पण एक प्रकारचं की एक टीन एज मध्ये वगैरे आपल्याला थोडंसं असतं ना की आय एम द अथॉरिटी. मी या घरातले नियम माझे आहेत, हे फॉलो केले पाहिजेत. किंवा थोडंसं एक तो डिस्टन्स पण पाहिजे, पण आपलेपणा पण पाहिजे. सो मैत्री केली की मला असं वाटतं मग आपण थोडं दुसरीकडे जातं. ते म्हणजे मग तुला काय आवडतं, मला काय आवडतं, ह्याच्यात न जाता थोडेसे सिरियस डिस्कशन्स पण व्हायला पाहिजे. थोडासा नियमांमध्ये पण मुलांना आपल्याला बसवता आलं पाहिजे. त्या दृष्टीने एक त्याच्याकडे जाऊ नये मला असं वाटतं. तुला म्हणायचं की कॅज्युअल होतं का ते? हा, म्हणजे खूप खूप कॅज्युअल झालं ना तर त्याला वेगळे लिमिटेशन्स येतील. म्हणजे जेव्हा तुम्ही अथॉरिटीनी काहीतरी सांगायला जाल मुलींना तेव्हा ती कदाचित थोडंसं रिबेलियस खूप होईल. मग काही वेळेला आपल्याला खरंच थोडे नियम घालायला लागतात ना घराचे, म्हणून प्रत्येकांचे काही नियम असतात. सो मला असं वाटतं नाही करू तसं. म्हणजे एका पॉइंट नंतर कदाचित मुलीलाच वाटेल की आपण मैत्रिणीसारख्या आहोत, एखादी ट्रिप कराल तुम्ही एकत्र, पण आपल्या डे टू डे लाईफ मध्ये ते आई आणि मुलीचं नातं इज द बेस्ट. ओके. सो आपण आज 2 मोठी मुलं आहेत. हो. आणि अवंतीला 2 मोठ्या मुली आहेत, छानशा टीनेज. माझी एक मुलगी टीनेज मध्ये जातीये आणि एक छोटा मुलगा आहे. पण सगळ्यांसाठी रेलेव्हंट आहे. सो आपण ऍक्च्युली थोडंसं इथनं ऑफ ट्रॅक आधी येऊया, कारण बाई म्हटलं की ब्युटी हे आधी येतच. सो तू काय ब्युटी सिक्रेट्स देशील फॉर अ वुमन टू लुक अँड फील कॉन्फिडंट? फर्स्ट थिंग जी आहे ती म्हणजे तुम्ही काय खाता. बिकॉज इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं की यू आर व्हॉट यू ईट. तर तुम्ही जे खाताय ते तुमच्याकडे बघून कळलं पाहिजे. तर त्यासाठी काही खूप वेगळ्या प्रकारचं काहीतरी डाएट करायला पाहिजे असं काहीच नाही आहे. एक नॉर्मल लाईफस्टाईल की ज्याच्यामध्ये स्मॉल फ्रिक्वेंट मील्स इन्व्हॉल्ड आहेत, सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपण घेतोय, कुठल्याही प्रकारची कमतरता म्हणजे न्यूट्रिएंट डेफिशियन्सी होत नाहीये आणि हायड्रेशन मेंटेन करतात. तर ह्या जर 3 गोष्टींचा आपण जर नीट फॉलो केलं या 3 गोष्टींना तर तुमची ब्युटी मेंटेन राहू शकते. आणि ब्युटी ही कशामध्ये आहे तर तुम्ही कसं खाताय. म्हणजे प्रोसेसिंग ऑफ फूड, तुम्ही जर खूप प्रोसेसिंग केलेलं फूड खाल्लं तर तुमच्यामध्ये न्यूट्रिएंट डेफिशियन्सी दिसून येऊ शकते. त्यामुळे शक्यतो आपण जर रॉ फूड, फ्रूट जास्त प्रमाणामध्ये, कमीत कमी पॅकेज असणारं फूड खाल्लं तर नक्कीच आपली ब्युटी मेंटेन करू शकू. नॅचरली जितकं तुम्ही
नॅचरल इन्ग्रेडियंट्स आणि नॅचरली जितकं लाईफस्टाईल नॉर्मल ठेवू शकाल, राईट? म्हणजे सगळ्या जणी संतूर मॉम असतात, हा. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. राईट राईट. सो पण हे जे पिंपल्स येतात टीनेज मुलींना, आणि आय एम शुअर दॅट इज वन फॅक्टर विच दे फील की अफेक्ट्स देअर ब्युटी. येस. सो आहारात काही असं बदल करू शकतो? पिंपल याचं कारणच पहिलं हे असतं की तुमचं गट हेल्थ, म्हणजे तुमच्या इंटेस्टाईन मध्ये असणारे जे बॅक्टेरिया आहेत त्यांची ग्रोथ नीट होत नाहीये किंवा सफिशियंट अमाऊंट ऑफ बॅक्टेरिया नाहीये. तर त्याच्यासाठी मुलींच्या आहारामध्ये चांगल्या प्रकारची फळं, कमीत कमी 2 जेवणांमध्ये, म्हणजे दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण, याच्यामध्ये 1 वाटी कच्ची भाजी सॅलडच्या फॉर्ममध्ये किंवा कोशिंबिरीच्या फॉर्ममध्ये, आणि भरपूर हायड्रेशन. आणि बऱ्याच वेळेस मुलींना चाऊमेव काहीतरी मध्ये मध्ये खायचं असतं, मग त्यावेळेस मुलींनी शक्यतो ड्रायफ्रुट्स, त्याच्यामध्ये पण काळा मनुका, की जेणेकरून अँटीऑक्सिडंटचं प्रमाण पण वाढेल शरीरामध्ये आणि चांगला फायबर मिळेल. आणि सुकं अंजीर हे शुगर क्रेविंग कमी करायला मदत करेल. आणि पिंपल्सचं अजून एक कारण असतं ते म्हणजे कॉन्स्टिपेशन. तर कॉन्स्टिपेशन कमी करायला ह्या दोन्ही गोष्टी खूप मदतरूप आहेत. तर ह्याचा जर नीट वापर केला तर पिंपल्स येणार नाही. आणि पिंपल्सचं दुसरंही एक आहे की पिंपल्स आलेल्या मुलींचा कॉन्फिडन्स परत खाली जातो. तर त्यांचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट त्याचा प्रत्येक त्यांच्या बिहेवियर मध्ये दिसायला लागतो, राईट? आपण तर हाऊ डू वी टॅकल दिस थिंग? खूप डेलिकेट वय असतं टीनेज, आणि नेमकी तेव्हाच ते पिंपल्स येतात. स्वतःला शोधण्याची एक प्रक्रिया मुलींची चालू असते, त्याच्यामध्ये खूप आरशात बघणं चालू असतं. पण तेव्हा जर जे मला दिसतंय ते आवडलं नाही तर ऑफकोर्स मुलींचा कॉन्फिडन्स कमी होतो. तर मला असं वाटतं की तेव्हा ना थोडंसं त्यांचं सेल्फ इस्टीम आपण धरून ठेवलं पाहिजे. पहिलं म्हणजे आयाने सांगायला पाहिजे की ही फेज आहे, राईट? यू आर गोइंग टू गो थ्रू इट. मला पण होते, बघ आता मला काही, माझा क्लीन आहे चेहरा, असं पण तुम्ही त्यांना उदाहरण देऊ शकता. म्हणजे थोडीशी ती इन्सिक्युरिटी आपण कमी करू शकतो. आणि अर्थात अवंतीने सांगितलेल्या टिप्स, कारण आता मुलांचं कसं असतं, सकाळी बाहेर पडले की भरपूर जंक फूड खाणं. ती हायड्रेशन बद्दल बोलते तेव्हा ती पाणी म्हणते, पण ते कोला आणि सॉफ्ट ड्रिंक्स आणि झालं केवढं हायड्रेशन केलं असं होऊ शकतं. थोडंसं मला असं वाटतं त्यांना ह्या गोष्टीवरती एज्युकेट करून, आणि आई त्यांना सांगू शकते की ही फेज आहे आणि दिस इज गोइंग टू गो अवे, हे थोडासा कॉन्फिडन्स द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं थोडंसं होणार आहे, थोडंसं त्यांना वाटणार आहे की अरे माझी उंची, आणि त्यांना सगळ्याच दृष्टीने तो जो वयात येतानाच्या ज्या इन्सिक्युरिटीज असतात त्या वेळेला त्या येणार आहे. पण त्याचा आपण सुद्धा जर खूप भाऊ केला, म्हणजे आईच इतकी ऑब्सेस्ड आहे की बापरे हिचा चेहरा पिंपल्सनी भरलाय, तर ते मग त्यांना असं वाटायला लागतं बराच मोठा प्रॉब्लेम. थोडंसं आपण चिल केलं आणि थोडंसं रिलॅक्स झालं तर त्यांना ती एनिवेज येणार आहे इन्सिक्युरिटी, ती आपण थोडी कंट्रोल मध्ये ठेवू शकतो. आय थिंक दॅट शुड हेल्प. करेक्ट. सो ती फेज आहे आणि ती फेज जाणार आहे, हे आपण त्यांना रिअश्युरन्स देत राहिलो तर खूप महत्वाचं आहे. आणि सी कॉन्फिडन्स, आता तू एक्सरसाइज आणि फिटनेस बद्दल सांगू शकते, कॉन्फिडन्स त्याच्यातनं सुद्धा किती बूस्ट होऊ शकतो मुली जर तिथे एंगेज राहिल्या. नक्कीच नक्कीच. सो जेव्हा तुम्ही फिटनेस किंवा एक्सरसाइज ह्या भागाकडे जाता तेव्हा तुमचं ओव्हरऑल पर्सनॅलिटी चेंज होते, तुमचे मसल्स टोन्ड अप होतात, तुमचं पॉस्चर छान दिसायला लागतं, कारण तुम्ही स्टूप्ड असता कधी कधी असे. सो वेन यू स्टार्ट एक्सरसाइजिंग ऑटोमॅटिकली तो पॉस्चर चांगलं होतं. पॉस्चर चांगलं झालं की ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स वाढतो. मसल्स टोन्ड अप झाले, मला शेप आला, तर तो एक फिजिकल भाग झाला. पण त्याचा आपण जसं म्हणतो, मी खूप कार्डिओ एक्सरसाइज करते, मी सायकलिंग करते, इट इज ऑल्सो अ टाईप ऑफ एक्सरसाइज. तर त्याने जी ऍक्टिव्हिटी लेवल वाढते आपली, त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स येतो की मी प्रत्येक गोष्ट क्विकली करू शकते, माझी एफिशियन्सी वाढली, प्रत्येक ऍक्टिव्हिटी करायची माझी एफिशियन्सी वाढली, मी पटकन करते ही गोष्ट, माझा लेझीनेस गेलाय. ह्या सगळ्या गोष्टींनी ऍडअप होऊन तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. सो एक्सरसाइज, फिटनेस हे सांगून खूप झालंय, पण येस, इट हॅज टू बी अ पार्ट ऑफ युअर लाईफ बिकॉज इट इज गोइंग टू हेल्प यू इन ऑल युअर ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग. सो तो नक्कीच एक भाग आहे. मला एक प्रश्न आहे मग, की वयात येताना अशा मुलींनी आणि आईंनी असं मिळून काही एक्सरसाइज केला तर फायदा होऊ शकेल? हो, नक्कीच होतो ना, कारण आपण बॉन्ड म्हणतोय तो बॉन्ड नक्कीच अजून स्ट्रॉंग व्हायला मदत होते की कुठल्या तरी स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज. कारण एक्सपर्ट्स हॅव सेड की जे काही आपले हे
टीनेज मुली आहेत त्यांनी ॲटलिस्ट 60 मिनिट्स ऑफ मॉडरेट टू हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज झाला पाहिजे त्यांचा. ओके. सो ॲटलिस्ट 60 मिनिट्स ऑफ सम मॉडरेट इंटेन्सिटी एक्सरसाइज त्यांचा झाला पाहिजे. मग दॅट विल मे इन्क्लूड सायकलिंग, डान्सिंग also if they like doing, yeah, any sport activity for that matter. So basketball, tennis, badminton जे आवडेल ते. मग ह्याच्यात समजा आईने पण त्यांची साथ दिली तर आई जसं करते तसं मी करणार, ही जी काही भावना आहे त्याच्यात ना मुलीचाही फिटनेस वाढतो. कारण आय थिंक चाइल्डहुड ओबेसिटी पण इतकं हल्ली वाढतंय की लहान मुलं खूप स्थूल होत चाललेत. समजा आईच फिटनेस फ्रीक आहे आणि बघतीये की आईच इतकं छान सगळं करते, घरातलं कल्चर. सो माझा नवराही ही इज अन ऑर्थोपेडिक सर्जन हिमसेल्फ, पण तो पण सकाळी उठून 21 किलोमीटर पळून आला. सो तो बघतायत मुलं की येस बाबाही तेवढंच करतो, आई तेवढंच करतो. माझे सासरे पण तेवढ्याच सायकलिंग करत असतात. म्हणजे बिईंग अ 72 year old, he cycles at his own pace. Household itself is a sporty culture, as you rightly said, की तो कल्चरच घरी तसं झालं तर डेफिनेटली इट इज गोइंग टू हेल्प असं. पण हे मात्र नक्की की काही टीनेज मुली खूप इमोशनली इंटेलिजंट असतात आणि ते आपल्या डिसिजन्स स्वतः घ्यायच्या असतात त्यांना. अशा मुलींना कसं हँडल करायचं असं बरेचदा आया इथे डगमगतात. सो मला काय वाटतं की टीनेज हा एक थोडासा टर्ब्युलन्स फेज आहे. थोडी ऑटोनॉमी मिळवत असतात मुलं. म्हणजे आता त्यांना त्यांचं कळत असतं. इव्हन म्हणजे नॅचरलीच दे आर नाव कमिंग टुवर्ड्स अडल्टहुड. त्यांचे डिसिजन त्यांना घ्यायचेच असतात. आणि थोडंसं या फेज मध्ये आपल्याला हवं असतं, 10वी असते 12वी असते, आपल्याला हवं असतं की आपलं ऐकावं, आपण म्हणू तसं टाइम टेबल करून दिल्याप्रमाणे अभ्यास करावा. पण मुलांना आता त्यांना त्यांचे पियर्स जवळचे वाटतात, त्यांचे मित्रमैत्रिणी जवळचे वाटतात, कारण ते त्यांच्या वयाचे असतात आणि आईला फारसं महत्व दिलं जात नाही. मग त्याच्यात खूप क्लॅशेस सुरू होतात की माझी मुलगी लांब चालली माझ्यापासनं, आधी इतकी मला येऊन चिटकायची आणि आता भेटतच नाही दिवसभर आणि असं. पण मला असं त्या आयांना ऍश्युरन्स द्यायचं की ही फेज आहे आणि 25-24 नंतर त्या परत त्या आपल्याकडे त्यांचा ओढा वाढतो नक्की. सो थोडंसं आता आपण त्यांना ती स्पेस जी त्यांना हवी आहे, दारं बंद करायची आहे. म्हणजे आता त्यांचा बर्थडे पार्टीज ना सगळं आपण आधी कसं नातेवाईक आता त्यांचा ग्रुप बर्थडे असतो. सो हा चेंज इतका आवश्यक पण आहे. दॅट इज व्हॉट सेज की तुमची मुलं नॉर्मल पद्धतीने वाढतात. सो आय थिंक तो रेजिस्ट करण्यापेक्षा आपण त्याची पण मजा घ्यावी. त्यांची पार्टी चालली, तुम्ही एक पिक्चर टाकून या, काय म्हणजे थोडा फ्रीडम आपल्यालाही मिळेल त्या निमित्ताने. राईट. सो मला असं वाटतं इमोशनली इंटेलिजंट मुलंच वाढवायचे. इंटेलिजन्स हाच आता इतका आवश्यक आहे की माझे इमोशन्स मला कळतायत, मला काय वाटतं हे मला कळतंय, मला ते नीट एक्सप्रेस करता येतंय, समोरच्या व्यक्तीला काय होतंय हे मला समजतंय. ह्याच्यातनंच सोशली छान आपण ऍडल्ट्स घडवणार आहोत. त्यामुळे मला तर वाटतं की हेच हवंय आपल्याला मुलांमध्ये. अर्थात त्याला काही हे घालायला लागतात. म्हणजे अर्थातच की व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग ह्याचं थोडंसं मोराल आपल्याला ते सांभाळायलाच लागतं. पण आय थिंक दॅट इज व्हॉट वी वॉन्ट, अ गर्ल हू इज कॉन्फिडंट. आणि तो कॉन्फिडन्स कुठनं येतोय की मला विचार करायची क्षमता आहे, मला माझे स्वतःचे ओपिनियन्स आहेत आणि मला समजतंय समोरच्याला आणि मला काय वाटतंय. हेच तर आपल्याला मुलींमध्ये हवंय. त्यांना तो तेवढा वाव दिलाच पाहिजे. मी तर म्हणेन त्यांचे डिसिजन त्यांना घ्यायला चॉईसेस द्या, त्यांना डिस्कस करा. म्हणजे गप्पा मारताना तुम्ही एखादी मूवी एकत्र बघितली असेल तर तुला काय वाटलं, मला काय वाटलं ह्याचं शेअरिंग करा. सो आणि माझे स्ट्रेंथ्स काय आहेत, माझे विकनेसेस काय आहेत ह्याचं अंडरस्टँडिंग होणं, त्याचा ऍक्सेप्टन्स होणं, हे किती आवश्यक
आहे ना, म्हणजे की ही माझी स्ट्रेंथ आहे आणि हा थोडासा माझा वीक पॉइंट आहे, मे बी आय नीड टू वर्क ऑन इट. सो हे खूप आवश्यक आहे. आणि अगदी एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा तो म्हणजे की कॉम्पिटिशन आपण कशी करतो ना, तुझी ती मैत्रीण बघ, ती किती ऍक्टिव्ह आहे, ती किती, हे खूप होतं. सो मला असं वाटतं की आपण ना मुलांना त्यांच्या स्वतःबरोबर कॉम्पिटिशन लावायला शिकवलं पाहिजे. म्हणजे की आता माझ्याकडे आत्ताच झाली केस म्हणून मला की 4 वर्षापूर्वी किती तो पुस्तकं वाचत होता, आता अजिबात वाचत नाही आणि स्क्रीनवर जास्त असतो. तर मला असं वाटतं ही कॉम्पिटिशन ना, की मी आधी कसा होतो तसाच मी थोडा अजून तिकडे जाऊ शकतो का, किंवा मी माझंच बेटर अजून करू शकतो का, अशी हेल्दी कॉम्पिटिशन आपण मुलांना देऊ शकतो. रादर दॅन तुझा हा मित्र, हा कझन किंवा सिबलिंग्स मध्ये पण खूप कम्पेअर करतात पेरेंट्स की, आणि दॅट इज नॉट हेल्दी कॉम्पिटिशन. तर मला असं वाटतं की त्यांच्याशीच जर आपण कॉम्पिटिशन त्यांना हे करता आलं की जे मी काल होतो त्याच्यापेक्षा बेटर कसं मी आज होईल, एवढं जरी मुलांना समजलं तरी ते छान अचीव्ह करतात ते गोष्टी. मस्त, खूपच छान वाटलं. कारण आपण ह्या सगळ्या गोष्टी तू म्हणतेस आणि मी डोळ्यासमोर माझ्या येतात. आय एम शुअर सगळ्या लेडीजच्या डोळ्यासमोर हे येत असतील की येस, मुलगी असंच बिहेव करते, असंच चाललंय घरी माझ्या, असं. सो येस, नाईस. तर अशा मुली, ऑफकोर्स त्यांना आपल्याला अभ्यास करायला लावायचा आहे, पण अभ्यास करता करता त्यांचं जे चरणं चालू असतं मंचिंग, तर त्याच्यावर काही रेस्ट्रिक्शन्स ठेवता येतील का, की बाबा तू हे खाऊ नकोस, त्यातल्या त्यात बेसिक म्हणजे मुलींनी व्यवस्थित आहार घेणं गरजेचं आहे. कारण का मंचिंगची सवय हे सांगते की एक तर मुली कन्फ्युज आहेत, त्यांचं शरीर पण कन्फ्युज आहे बिटवीन हंगर अँड थर्स्ट. सो पाणी प्यायचंय का खायचंय हे कळलं पाहिजे. आणि ह्याचं एज्युकेशन आपण जास्त देणं गरजेचं आहे की तुम्हाला प्रत्येक वेळेस भूक लागली असं वाटतंय पण तुम्ही पाणी प्या. म्हणजे मुलींना हे सांगणं पण गरजेचं आहे. आणि मंचिंगची सवय थोडी रिस्ट्रिक्ट करणं गरजेची आहे, कारण अननेसेसरी कॅलरी इंटेक वाढत जातो. आणि तुमची जर बेसिक 4 मील्स नीट झाली तर देर इज नो नीड, म्हणजे तुम्ही हे मुलींना गोड बोलून समजून हे सांगणं म्हणजे समजावून सांगणं पण गरजेचं आहे की एवढी कॅलरिफिक नीड नाहीये, कारण का तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू नाही, फक्त मानसिक अभ्यास चालू आहे आणि जो मेंटल एन्व्हायरमेंट असतंय. मान्य आहे की मेंदूला 75% शुगर कन्झम्पशन होतं खाण्यातून, तर मग जेव्हा अशी इच्छा होईल तेव्हा खाण्यामध्ये प्रोटीन्स वाढवायचे, म्हणजे हंगर पॅन्स वाढणार नाही. ओके, तर आहारामध्ये तुम्ही डाळी, उसळी किंवा पनीर, नॉनव्हेज खात असतील तर चिकन, फिश ह्याचा जर वापर केला तर त्यांना हंगर पॅन्स येणार नाही. आणि हायड्रेशन मेंटेन केलं तरीही पण ऑटोमॅटिकली तुमची मंचिंगची सवय कंट्रोल होते. कारण आपल्याकडे एक ब्लाइंडली फॉलो केलं जाणार म्हणजे मूवी बघायला गेल्यानंतर हातामध्ये एवढा मोठा पॉपकॉर्न असलाच पाहिजे. सो देर इज नो नीड, बिकॉज यू आर नॉट हंग्री आणि यू आर नॉट फिजिकली ऍक्टिव्ह ऑल्सो. सो ते थोडंसं चेंज करणं गरजेचं आहे. खूप इच्छा झाली, रात्रीचे जागरण चालू आहेत, अभ्यास चालू आहे, तर बेड टाइम एक हळद घालून दूध किंवा सब्जा बी गुलकंद घालून दूध जरी घेतलं तरी पण इसेन्शियल प्रोटीन जाईल आणि थोडासा मेंदूला हॅपी हॉर्मोन सिक्रेशन करायला मदत करेल. कारण का इट इज रिच इन मायनॉसिक ट्रिप्टोफॅन, तर सिरोटोनिन सिक्रेशन चांगलं होतं. तर जर गरज वाटली तर सो यू मीन टू से कॉफी अवॉइड करायची, कॉफी टोटली अवॉइड करायची, कारण का डिहायड्रेशन करते, कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन रिस्ट्रिक्ट करते, आयर्न ऍब्झॉर्प्शन रिस्ट्रिक्ट करते. सो इफ यू क्रेव फॉर कॉफी किंवा चहा तर से हॅव बदामाचं दूध किंवा केशर घालून, हळद घालून दूध, सो तुमचे हॉर्मोन्स पण नीट राहतील. आणि व्हॉट अबाउट चॉकलेट्स? Chocolates completely no. अरे बापरे, असं केलं. I know it is a comfort food. See, because कारण का it is dense in sugar, loaded with sugar. So तुम्ही शुगर जेव्हा खाता तेव्हा आपल्या जिभेच्या टोकावर जे काही नर्व इंडिकेट त्याला लगेच ते सिक्रेशन होतं आणि मेंदू लगेच अलर्ट होतो. सिमिलरली इफ यू हॅव अ डेट यू विल फील नाईस. सो खजूर खाऊन पण छान वाटतं. ओके, डेट ॲज इन खजूर. डेट ॲज इन खजूर. डेट ॲज इन खजूर. मग तुम्ही खजूर खाऊ शकता, काळा मनुका खाऊ शकता. इफ यू क्रेव फॉर शुगर और इफ यू रियली क्रेव फॉर चॉकलेट, येस, सो यू कॅन ऑप्ट फॉर दीज चॉईसेस. सो मुलींना हे कळलं पाहिजे की आपण जेव्हा काही खातोय तेव्हा न्यूट्रिएंट किती जातात, का नुसते एम्प्टी कॅलरीज जातात.
नुसते एम्प्टी कॅलरीज तर आपण खूप सारे पदार्थ आहेत ज्याच्यातून फक्त एम्प्टी कॅलरीजच जाणार. तर त्याच्यावर थोडासा वॉच आईनी पण ठेवणं गरजेचं आहे. आईनेच बेसिकली आई ठेवणं गरजेचं आहे. येस आईनेच ठेवणं. सो आई शुड नो बेसिकली फर्स्ट Yes. की हे असं असं चॉईसेस आहेत हा. आणि देन शी कॅन एज्युकेट हर डॉटर्स की असं 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 आहे. हा. आता काही काही हल्ली मुली सुद्धा खूप कॉन्शियस झाल्यात हल्ली टीनेज मुली हो. की दे आर देमसेल्फ सेइंग की असं तसं नखरे वगैरे वगैरे पण तरी तरी त्यांना राईट एज्युकेशन मिळणं खूप गरजेचं आहे. नीड ऑफ द आर. इवन दे इफ दे वॉन्ट टू गो आउट सो दे हॅव टू मेक अ राईट चॉईस. हा. म्हणजे तुम्ही बाहेर जा, तुम्ही यू शुड अर्न युअर मील. म्हणजे मी आज मजा करते तर मी 70% 80% मी हेल्दी खाल्लंय आणि 20% मी इंडल्ज करणार आहे काहीतरी. पण जेव्हा तुम्ही बाहेर जाताय तेव्हा ग्रिल्ड खा, तंदुरी खा, Okay. बेक्ड फूड विदाउट व्हाईट सॉस खा. बेस्ड असं फूड विदाउट व्हाईट व्हाईट सॉस. सॉस ओके असं खा की जेणेकरून तुम्हाला चीट केल्याचा पण आनंद मिळेल. राईट. आणि इफ यू रिअली वॉन्ट चूज अ डेझर्ट हा. तर तुम्ही क्रीम बेस्ड डेझर्ट नका निवडू. बरं. तर त्याच्याऐवजी तुम्ही एखादं पुडिंग निवडा किंवा एखादी फिरणी निवडा. ओके असे काहीतरी चॉईसेस करा की यू विल गेट दॅट सॅटिस्फॅक्शन ओके पण यू विल ईट हेल्दी. यू विल ईट हेल्दी. ओके आणि अर्निंग युअर मील मध्ये छान सकाळी जर 10 किलोमीटर पळलं असेल तर किती छान वाटतं. Yes. I deserve this meal Yes. असं. So exercise will also Yes. contribute. Correct. की you are really earning your Right, food. right, right. Earning your meal. You have to earn your meal. So exercise and then Hmm. असं का? आणि Eat right sensible. choice. Eat sensible. हा, right choice. Right. Mindful eating is what you Mindful eating. always say. Right. So आपण जेव्हा हे आहार आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलतो त्याच्यात झोपेचाही खूप महत्वाचा भाग आहे ते कारण बऱ्याच जणांची झोप पण नीट होत नाही. सो मला तुमच्या दोघींकडनंही हा एक छोटासा एक हे हवंय की अवंती तू सांग की आहारांचं आणि झोपेचं काय म्हणजे लोक म्हणतात मी कॉफी रात्री झोपताना कॉफी घेतो आणि माझी झोप उडाली म्हणजे असं काहीतरी पण किंवा आहारही माझा कसं तरी काहीतरी केलं तर माझ्या झोप अफेक्ट होणार आहे. तर ह्याचं गणित म्हणजे वयात येताना किंवा ऑन प्युबर्टल ऑनसेट हो. युजली खूप सारे हॉर्मोन्स बदलत असतात. Right. इस्ट्रोजन लेवल कोलेस्ट्रॉल लेवल जेव्हा चेंज होते तेव्हा बरेच वेळा वॉटर टेन्शन असतं. मुलींच्या शरीरामध्ये पण थोडंसं हलकं स्वेलिंग वाटतं, मूड स्विंग्स होतात, हो, mood इरिटेशन swings होतं, होतात, शुगर क्रेव्हिंग होतं. तर हे सगळं असोसिएट असतं तुमच्या झोपेशी. त्यामुळे ऑफकोर्स शी विल टॉक अबाउट स्क्रीन टाईम हो. पण स्क्रीन टाईम कमी करून माइंडफुल इटिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जेवताना टीव्हीच्या समोर बसून जेवायचं नाहीये. यूज युअर सेन्स ऑर्गन्स व्हाईल इटिंग फूड. सेकंड इम्पॉर्टंट थिंग तुमच्या आहारामधून तुम्ही सिम्पल शुगर्स कमी करा. म्हणजे तुम्हाला आवडतंय म्हणून तुम्ही चॉकलेट खाताय, तुम्हाला आवडतंय म्हणून तुम्ही जॅम किंवा केक किंवा पेस्ट्री खाताय की ज्याच्यामध्ये सिम्पल शुगर आणि रिफाईंड फ्लावर दोन्ही पण जात आहे तर तुमची झोप एफेक्ट होणार. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामध्ये तुम्ही 2 फ्रुट्स तरी जर ठेवली तर तुम्हाला कूल डाऊन इफेक्ट पण मिळतो. ओके बॉडी टेम्परेचर मेंटेन राहायला लागलं कारण का वयात येताना हा जो कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये बॉडी टेम्परेचर चेंज पण दिसून येतं आणि त्याच्यामुळे इरिटेशन लेवल वाढतं. तर हॅव ॲटलीस्ट 2 सीझनल फ्रुट्स एव्हरी डे की जेणेकरून तुमची झोप चांगली होईल. आणि झोपेसाठी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे बेड टाईम मिल्क विल रिअली हेल्प. त्याच्यामध्ये तुम्ही सब्जा घालू शकता, गुलकंद वापरू शकता जर त्यांना गोडाचं क्रेव्हिंग असेल तर गुलकंद इज अ बेस्ट मेडिसिन की जे तुम्हाला शुगर क्रेव्हिंग कमी करायला मदत करेल आणि एक चांगली झोप देईल. ओके ओके. आणि हाऊ डज इट ऑफकोर्स इट डज इम्पॅक्ट ऑन युअर डे टू डे ऍक्टिव्हिटीज. म्हणजे अगं झोप आणि मेंटल हेल्थ असं विशेष सर्कलच आहे. म्हणजे जर झोप नाही झाली तर तुम्ही दिवसभर इरिटेटेड राहता आणि दिवसभर मी काहीतरी असं इरिटेशन मध्ये असेल तर त्या ओव्हर थिंकिंग मध्ये माझी रात्री झोप होते. असं ते सायकल चालूच राहू शकतं. आणि टीनेज मुलींच्या बाबतीत तर म्हणजे एक आपली वेळ असते ना की जेव्हा मला झोप येते आपण पण नोटीस करतो ना त्यावेळेला जर आपण खेचलं स्वतःला तर मग खूप वेळ नंतर जागरण होतं. तर मुलांचं ते होतंय ती जी एक वेळ येते ना की जेव्हा त्यांना खरंच झोप येते ती ताणतात आणि मग ते स्क्रीन एकमेकांशी चॅटिंग त्यांचं खरं रात्री सुरू होतं असं चॅट करणे कनेक्ट होणे एकमेकांबरोबर.
सो त्याच्यामध्ये अडकत आणि मग त्याच्यात इतकं वेगवेगळे अँगल्स आहेत ना, पिअर प्रेशर असतं की आपण कॉन्फरन्स कॉल लावला तर तू नाही चाललीस, किंवा फोमो बद्दल आपण बोलत होतो की मी काय मिस करतेय या एन्झायटी मध्ये. मुलींना असं होतं की नाही, आय नीड टू बी ऑनलाईन, आय नीड टू चेक इन्स्टा, कोणी काय पोस्ट केलंय असं. सो हा आता खूप मोठा प्रॉब्लेम होतोय आणि त्यामुळे खूप मुलं मुली झोप त्यांची पार घालवून टाकली त्यांनी. आणि मुलांच्या रूम मध्ये लाईट बघून आईवडिलांची पण झोप जाते. तर हे आता खूप होतंय. सो मला असं वाटतं अगेन तो पॉइंट की आपण मैत्रीण नाही व्हायचंय मुलांचं, सो दॅट काही रेस्ट्रिक्शन, जसं तू म्हणते की जेवताना नाही स्क्रीन बघायचा, किंवा 11 वाजता सगळ्याच घरातल्या लोकांनी टेबलवर फोन आणून ठेवलेले, अँड दॅट्स एंड ऑफ द डे. हा, अशा प्रकारचे रूल्स आपण थोडे तरी आणू शकू, कारण आता स्क्रीन आणि मोबाईल इज पार्ट ऑफ देअर लाईफ. म्हणजे ते तुम्ही काढू नाही शकत. त्यांचं शिक्षण पण त्याच्यावरच चाललंय. सो इट्स रिअली अ पार्ट ऑफ देम नाव. सो ते काढता नाही येणार, पण आपल्याला त्यांना सिक्युअर करायला, म्हणजे स्वतःमध्ये जितकी सिक्युअर होईल ना, तेवढी मला ही नीड कमी होत जाणार आहे. सारखं चेक करणं, सारखं काहीतरी पोस्ट करणं, किंवा किती लाईक्स आहेत, किती ऑल दॅट, राईट. सो जितकं आपण मुलांना सिक्युअर बनवू, जितकं फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये एंगेज करू. आता सकाळी जर मी 6ला उठून 10 किलोमीटर पळले असेल तर माझ्यात तो पेशन्सच राहणार नाही रात्री 11च्या पुढे जागण्याचा. सो आय थिंक हे डिसिप्लिन, की एक्सरसाइज होतोय, फूड इनटेक राईट पद्धतीने आहे, आणि आय एम ओके विथ मायसेल्फ, करेक्ट, इज द की. सगळंच एका सेंटेन्स मध्ये बोलून गेलीस. किती सुंदर, मस्त. मी एक वाक्य परवाविषयी ऐकलं की इट इज नॉट नेसेसरी दॅट यू नीड टू बी परफेक्ट, यू नीड टू बी रिअल. तर आपण हे रिअल असणं जास्त गरजेचं आहे. उलट परफेक्शन इज स्केरी. There is no chance to growth anymore. Like it's a full stop. So yeah, absolutely, that's so important. मस्त, खूपच छान झाल्या गप्पा. आणि आपण जे म्हणतोय की हे जे मेराकी, म्हणजे जे आई आणि मुलगी हे रिलेशन आहे, कन्क्लुजन मला असं काढावं असं वाटतं की येस, आय कम्प्लिटली समहाऊ अग्री टू द पॉइंट की ते मैत्रीचं नातं त्याला द्यायचं की नाही, हा एक खूप मोठा विषय आहे. आणि प्रत्येक लेडीने, आईने हा एक प्रश्नचिन्ह स्वतःकडे घालावा, की ह्याच्यावर विचार करावा की खरंच मैत्रीण व्हावं का त्याला थोडेसे त्याला एक बॅलन्स साधावा, की त्याला थोडं डिसिप्लिन पण can be a fun mother. करेक्ट, You know, बट यू आर अ मॉम, पिरियड. येस. सो थँक्यू सो मच. मजा आली सगळ्यांनाच. आम्हाला, आय एम शुअर तुम्हाला पण सगळ्यांना खूप मजा आली असेल हे कॉन्व्हर्सेशन, वेगवेगळ्या गोष्टींचं ऐकायला. माझ्याही नॉलेजमध्ये खूप भर पडला ऍक्च्युली. खूपच वेगवेगळ्या विषयांवर आता आज बोललो. आणि सो अगेन हॅपी वुमेन्स डे. ऑलवेज. बाय बाय. हॅपी वुमेन्स डे. थँक्यू. नमस्कार.